हा काढावा लागेल. त्यांच्या मागे 3 लाखाचा पगार आहे, आपल्या मागे 3 लाख जनतेचा आशीर्वाद आहे. हा भूमिका त्यांच्या मागे मान्य नाही. अध्यक्ष महाराज हा मुद्दा आता सत्ता पक्षाकडून उपस्थित झालेला आहे. मी याला राजकारण करू इच्छित नाही अध्यक्ष महाराज, पण जे सुधीर भाऊंनी जी काही भूमिका मांडली ही वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महाराज, अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलं की सभागृह वगैरे हे आमचं कामकाज नाही, आम्हाला बजेट मंजूर करून देतं सभागृह, मग आमचे पगार भेटतात, तिथपर्यंतच आमच्या मर्यादा आहेत, अशी जी मानसिकता या अधिकारी लोकांची झालेली आहे. आणि खरं तर सुधीर भाऊ, काल जी चेंबूरला घटना झाली त्या घटनेमुळे एक निर्दोष बालकाचा मृत्यू झाला आणि त्या निर्दोष बालकाचा मृत्यू झाला. खरं तर मी त्यांचं मन लावून भाषण ऐकत होतो तुमच्या अध्यक्ष महोदयांचं. अध्यक्ष महाराज, खरं तर प्रामाणिक काम केलंच पाहिजे, कारण लोकांनी आम्हाला त्याच्यासाठीच निवडून दिलेलं आहे. त्यांनी करायचं का आम्ही करायचा हा भाग नाही आहे. अध्यक्ष महाराज, मान्सूनपूर्व तयारी आम्ही करतो. नाल्या असतील, नदी असेल, हे जे फांद्या आल्या असतात त्या तोडायच्या असतात, हे मान्सूनपूर्व तयारी आपण ऑलरेडी करतोच. त्याच्यावर पैसे खर्च झालेत, आणि पैसे खर्च झाल्यानंतरही सुद्धा त्या ठिकाणी त्या निर्दोष बालकाचा एक मृत्यू काल झाला, हे आपल्यासाठी भूषणाव नाही अध्यक्ष महाराज. आणि अशाही परिस्थितीत खरं तर मंत्र्यांनी एका माध्यमाला बोलताना सांगितलं ती नैसर्गिक आपत्ती आहे, आम्ही काय करणार ते झाड पडलं तर. हे आज तुमच्याजवळ थोडंसं कोण अधिकारी असतील, त्यांना त्या ठिकाणी तुमचा वार्ड अधिकारी असेल, कोण असेल, त्याला जबाबदारी फिक्स करा ना. पण तुम्ही असं नैसर्गिक आपत्ती म्हणून चालणार काय? आणि म्हणून सरकारने याची दखल घेतली पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि मी मगाशी म्हणत होतो अध्यक्ष महाराज, त्यांना जायचं होतं, त्याच्यामुळे या घटनेचं जेव्हा आम्ही स्थगन मांडलं तर सुमोटो आपण अगर लक्षवेधी लावली असती तर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला त्याच्यात न्याय मिळाला असता आणि हे सगळ्या व्यवस्थेला आपल्याला थांबवता आलं असतं. पण अध्यक्ष महोदय, तुम्ही सुद्धा आम्हाला न्याय देणार नाही तर हे कसं चालणार अध्यक्ष महाराज? हे मी अध्यक्ष महोदयांना, तुम्ही तालिका अध्यक्ष, त्या अध्यक्ष महोदय ऐकत असतील त्यांच्या दालनात, पण मी अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो की हे असे प्रश्न जे आहेत, म्हणजे काल समृद्धी मार्गावर 5 लोक चंद्रपूर जिल्ह्याचे मरण पावले, आम्ही स्थगन मांडलं अध्यक्ष महाराज. आणि त्या स्थगनामध्ये तुम्ही नाही चर्चा करत असाल तर ते लक्षवादी तर सुमोटो स्वीकारा. काय त्या तिथं लोक मरतात आहेत, माणसं मरतात आहेत, सामान्य माणसं मरतात आहेत, त्याला सुखसुविधा आम्ही देत नाही, त्यांचा टॅक्सचा पैशाचा पगार हे लोक घेतात आहेत, आणि तरी आम्ही शांत बसायचा. अध्यक्ष महाराज, कामकाज बंद करून चालणार नाही हा मुद्दा बरोबर आहे, पण खऱ्या अर्थानं जे काही चाललंय अध्यक्ष महाराज ते बरोबर चाललं नाही आहे. आणि राज्य बघतंय, राज्याची जनता बघते, सरकारचा वचपच प्रशासनावर नाही हे म्हटलं तर त्याच्यात 1 पैशाची चूक होऊ शकत नाही. लावा ना फटकार लावायचंच नाही. अध्यक्ष महाराज, तुम्ही आमचे संरक्षक आहात. मी त्या दिवशी म्हणालो होतो की चीफ सेक्रेटरीला उभं केलं होतं आम्ही. अध्यक्ष महाराज, जिथपर्यंत असा दणका आम्ही देणार नाही तिथपर्यंत हे सभागृहाला रिस्पेक्ट करणार नाही. हा सभागृहाचा अपमान नाही, या राज्याच्या 14 कोटी जनतेचा अपमान हे प्रशासन करते आहे, आणि हे कदापि आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणून आम्ही सर्वपक्षीय, अध्यक्ष महाराज, आम्ही सर्वपक्षीय आम्ही लोकांनी हा निर्णय घ्यायचा का? सागरजी